देवाच्या हातात बांधून देतात ना, हातातलं काढून घेतात महाराज आणि काढणार बायाच असतात बरं महाराज. रडता रडता या हलकड बाया हातातल्या अंगठ्या काढतात हो नवऱ्याच्या महाराज. खूप सोनं आवडतं महाराज. मी तर नेहमी विरोधाने सांगत असतो, किती सोनं आवडतं माणसाला कळणार नाही. ज्या दिवशी तुम्ही बाई असाल त्या दिवशी तुम्हाला कळलं, तोपर्यंत कळणार. आमच्या गावामध्ये एका पाटील समाजाच्या पोराचं लग्न होतं, दौंडी दिली त्याने गाव. ऐका हो ऐका, माझं एक पोराचं लग्न आहे, प्रत्येकाने लग्नाला यायचं, प्रत्येकाच्या दारामध्ये स्कॉर्पिओ विक्री जाईल, घरी कोणीच राहायचं नाही. जो पाटील होता त्याच्याकडे 750 एकर जमीन होती. किती? 750 एकर जमीन. ज्या माणसाची पोरगी केली त्याच्याकडे 900 एकर जमीन. मुख्यमंत्री मंत्री मंत्री सगळे खासदार आमदार लग्नाला येणार होते. आमच्या गावच्या 10-12 गोरगरिबाच्या मायमावल्याने विचार केला, बाई पाटलाच्या पोराचं लग्न आहे ग, असं ऐकलं की मुख्यमंत्री लग्नाला आपण कसं जायचं ग, आपल्या गळ्यामध्ये तो सोन्याचा मणी नाही, फुटका मणी नाही. त्या 8 जणीचे अध्यक्ष होते, तिचं नाव मुकरदम. तिला काय म्हणतात? मुकरदम नसेल कळत तुम्हाला, पण बचत गटाचे अध्यक्ष कळते का? तुमच्या गावची नाही बरं कोणी, इथं कोणी मायमावली असेल तिची माफी मागतो. आमच्या तिकडची ती बचत गटाचे अध्यक्ष हुशार होती, म्हणे कशाला काळजी करते का, आता सोनाराने नाही काढलं की ते 250 रुपयात बँक टॅक्स आठीच्या आठी आठवून बसल्या. मालेगावला बाजारात गेल्या महाराज, 250 रुपयात राणी हार काय, चप्पल हार काय, सँडल हार काय, बूट हार काय, ते कानातलं काय म्हणतात डुलं, 250 रुपयाचा अर्धा किलो सोनं घेऊन आल्या. ज्या दिवशी लग्न त्या दिवशी सकाळी सुटल्या महाराज, सुंदर मेकअप केला, साड्या विड्या घातल्या, गळ्यामध्ये सोनं घातलं, गाडीत बसल्या. जशी गाडी मंडपात गेली, 2 कोटीचा नुसता मंडप होता महाराज. गाडी मंडपात गेली, ड्रायव्हरने ब्रेक केला, ह्या खाली उतरल्यानंतर लोक मंडपाकडे बघे ना, मुख्यमंत्र्याकडे बघे ना, नवऱ्याकडे बघे ना, नवरीकडे बघे ना, अख्खच्या अख्ख वराडी 8 जणीकडे पाहत होतो. बाबा याच्या गळ्यात जरी एवढं सोन्याचं काय, श्रीमंत किती असते, पण लोकांना कुठं माहिती डुप्लिकेट आहे मला. डुप्लिकेट माल नाही, हा ओरिजिनलच दिसतो महाराज, बरोबर आहे का? खऱ्या सोन्यापेक्षा डुप्लिकेट हे असं चमकतं का नाही. हा 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 एकच नंबर. 7:30चं लग्न होतं, लवकर घरी मारून 11 वाजेला मंडपात थांबल्या. सध्या महाराष्ट्राची परिस्थिती खराब आहे. 75 ते 80% महाराष्ट्र पाण्याविना कोरडा आहे. किती टक्के कोरडा आहे? तुमच्या तिकडं पीक पाणी जरी चांगलं असेल तर विहिरीला पाहिजे तसं काही पाणी नाहीये. उद्या महाराष्ट्रासमोर सर्वात मोठं संकट पाण्याचं आहे. मग आता अशा परिस्थितीमध्ये चोऱ्या सुरू झाल्या. 10-5 चोरांनी आमच्या फाट्यावर यांची गाडी अडवली. ड्रायव्हरने चोर पाहिल्यानंतर ड्रायव्हर तर थरथर कापायला लागलो. ड्रायव्हर 7-8 हजार रुपये होते त्याने दिले, हे बघा फक्त मला मारू नका. ड्रायव्हर गेलं महाराज पळून. एका चोरानं बॅटरीत काढली, गाडीत लावली, 8 बॅन प्रत्येकीच्या गळ्यातलं सोनं पाहिलं. तो चोर नाचायलाच लागला. त्यातले 2-3 चोर संगीत विचारत होते. त्यातल्या एका चोराने लगेच स्वर लावला, अजी सोनियाचा वर्ष अमृताचा अजी सोनियाचा. त्याच्या मागचं थोडं वारकरी होतं, ते म्हणे उजळले भाग्य आता 2 वर्ष कोणी करायचं काम नाही. पाऊस नाही पडला तरी चालतो. प्रत्येकाने तलवारी काढल्या. उतरा खाली. घाबरत बिचाऱ्या खाली उतरल्या महाराज. काढायचं गळ्यातलं सोनं, आता डुप्लिकेट होतं म्हणल्यानंतर काय लाज वाटायची. प्रत्येकाने गळ्यातलं सोनं काढलं, चोरा कशी गेलं, चोर निघून चालले, पण शांत बरावं ना. पण अध्यक्षाला भाषण ठोकायची खूप हौस. अध्यक्षानं माईक हातात घेतला आणि त्या चोराला म्हणू लागले, जाय 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 घेऊन. डुप्लिकेट तर काही गरज होती शांतपणा करायची, काही गरज नव्हती. डुप्लिकेट तर असं म्हणलं, चोर परत त्याला संगत झालं महाराज. 7 जणीला कमी हाणलं. पण अध्यक्षता साधला म्हणतात लाल जरच केला तर बम सुटला तो म्हशीसारखं. मी अध्यक्षाला भेटायला दवाखान्यात गेलो तर अध्यक्ष नुसतं माझ्याकडे पाहत होता. मी अध्यक्षाला म्हणलं, कोणी मारलं? बोले ना दादा, डुप्लिकेट सोनं जर माणसाला एवढं प्रिय असेल तर रावणाकडे 7 कोटी गरज सोन्याची होती, ती 24 कॅरेट सोन्याची. तरी पण सांगा ती कवडी. संपत्तीचा अभिमान जीवनामध्ये करू नका. महाराज सांगतात, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली, आज जवानी करे कराने वाले ढलता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. म्हणून माझी विनंती, संपत्तीचा अभिमान जीवनामध्ये करू नका. सत्तेचा अभिमान जीवनामध्ये करूच नका दादा. कारण की सत्ता ही समाजाने तुम्हाला दिलेला आशीर्वाद आहे. काय आहे? आणि त्या सत्तेचा उपयोग जर तुम्ही समाजाच्या सेवेसाठी केला तर हा समाज एवढा सुंदर आहे.
गल्लीतल्या माणसाला दिल्लीत नेऊन ठेवतो आणि सत्तेचा जर दुरुपयोग केला तर दिल्लीतल्या माणसाला गल्लीत आणल्याशिवाय राहत नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. म्हणून माझी विनंती, सत्तेचा दुरुपयोग करू नका दादा. तुम्हाला सत्ताच्या समाजाने दिलेला आशीर्वाद आहे. एक पुढारी व्यक्ती एका स्मशानातून जात असताना त्याच्या पायाला एक हाडूक टोचलं होतं. काय टोचलं? आणि ते हाडूक त्या पुढाऱ्याला काय गोड बोलला ऐका. अरे एक दिन निकले सैर करणे मन में कई अरमान थे. काय म्हणलं ते हाडूक? एक दिन निकले सैर करने मन में कई अरमान थे, एक तरफ हरियाली थी और एक तरफ स्मशान थे, पैर के तले चुभी हड्डी के बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर, हम भी कभी इंसान की वेड्या. जसे खादीचे कपडे घालून तू दुर्बळ आहे तसं मी सुद्धा दिवसातून 4-4 खाद्या बदलायचो, पण माझी सुद्धा माती झाली बरं, म्हणून शहाणपणा करायचा. सत्तेचाही अभिमान जीवनामध्ये करायचा नाही आणि कलेचा तर जीवनामध्ये अभिमान करूच नका. कारण जे कीर्तन असेल, जो पकवाज असेल, जे गायन असेल, जे तुमची वक्तृत्व, जी कला आहे, हे ज्ञानोबा तुकोबराने तुम्हाला दिलेला एक आशीर्वाद. महाराज काय आशीर्वाद आहे असं नका समजू. देवाच्या मनात आल्यानंतर काही होऊ शकतं. अरे ज्या जगन्नाथ अण्णा पवार यांचं कीर्तन ऐकण्यासाठी पैठणच्या वाळवंटात 4-4 लाख लोक 2-2 तास अगोदर येऊन बसत होते. त्या अण्णाला ज्यावेळेस अन्ननलिकेचा कॅन्सर झाला, स्वरनलिकेचा कॅन्सर झाला, तर बाहेरचेच सोडून द्या, घरच्यांनी सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास विसरून चालणार. म्हणून ज्ञानाचा कलेचा अभिमान काय करायचा? तुम्ही जे गाता ते ज्ञानोबा तुकोबरांमुळेच गात आहात. तुम्ही जे कीर्तन करताय ते ज्ञानोबा तुकोबरांनी तुम्हाला दिलेला आशीर्वाद आहे. म्हणून ज्ञानाचाही अभिमान करू नका आणि कलेचाही अभिमान करू नका आणि जीवनामध्ये सौंदर्याचाही अभिमान करू नका. सौंदर्य कधी ना कधीतरी जाणार आहे. जसं माणूस 5 वर्षाचा असताना दिसतो तसा म्हातारपणी दिसतो बघ. त्याकडं 5 वर्षाचा मुलगा जर घरामध्ये असेल तर आपण ते कोणाचाही लेकरू असलं त्याला लगेच जवळ घेतो, त्याची पप्पी घेतो. हा माणसाचा काही स्वाभाविक वात्सल्य भाव निर्माण होतो. जसं लहान मुलाकडे बघितल्यानंतर तुम्हाला असं आनंद वाटतो, त्याची पप्पी घ्यावी वाटली, तसं एखादा 60-70 वर्षाच्या धल्ल्याकडे कोण होतं बघ, तसं धल्ला कळतो तुम्हाला. म्हातारा एखाद्या म्हाताऱ्याला तुम्ही म्हणता का बाबा कमी 1 किस प्लीज? नो, कसं जमलं दादा? म्हाताऱ्याकडे कोणती अपेक्षा होणार? तरणाच माणूस. जसं सौंदर्य ते सौंदर्य जाणार आहे, म्हणून सौंदर्याचाही अभिमान जीवनामध्ये करू नका. संसारातल्या कोणत्याच गोष्टी खऱ्या नाही. म्हणून तुकोबरा सांगतात की देवा प्रपंच वसरो पण माझं भरकटणारं चित्त तुझ्या चरणावर स्थिर कर. तुकोबराच्या अनेक प्रमाणे माझे चित्त तुझे काही राहे ऐसे करी काही धरोनिया बाही बवहातारी. 3 गोष्टी लिहून ठेवा दादा. परमार्थ करायचा असेल तर चित्त, संसार करायचा असेल तर वित्त आणि शरीर म्हणलं की पित्त. या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. या 3 गोष्टी जर नसेल तर काय फायदा आहे? पण हे चित्त, हे मन स्थिर करण्यासाठी भागवतकाराने 4 गोष्टी सांगितलेल्या. जितासनो, जितसाको, जितसंगो, जितेंद्रिया, स्तुले भगवते रूपे मनसंधार यद्या. 4 गोष्टी शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगितला. राजा, तुझं चित्त जर स्थिर करायचं असेल, तुझं मन जर स्थिर करायचं असेल तर या 4 गोष्टीचं पालन कर. जितासनो म्हणजे सकाळी लवकर उठ, म्हणजे कमीत कमी 8 वाजता तरी उठलं पाहिजे माणसाने, बरोबर आहे का नाही? लवकर उठ म्हणजे सकाळी 4 वाजता उठ. हे साधू संत मंडळी, महात्मे लोक सकाळी 4 वाजता उठून ब्रह्ममुहूर्तावर ध्यान करत होते. याचं कारण सकाळचं वातावरण परमार्थासाठी खूप पोषक असतं, म्हणून सकाळी लवकर उठलं पाहिजे. जितासनो, जित श्वासो, एका ठिकाणी जास्तीत जास्त बसण्याचा जर प्रयत्न केला ना महाराज तर माणसाचं मन स्थिर होतं. पद्मासन घालून लोक 2-2 तास का साधना करत होते? याचं कारण मन स्थिर होतं. जितासनो, जित श्वासो, जित संगो, संघालाही जिंकलं पाहिजे दादा. आणि जितेंद्रिया, माणसाच्या इंद्रियावरही विजय मिळवला पाहिजे. मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर. तुम्ही जर मनाच्या मागे गेले तर निश्चित तुमचं पतन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या इंद्रियाला सवय लावा. डोळे शास्त्रामध्ये
80% ज्ञान माणसाला डोळ्याने होतं. कशाने होतं? म्हणून ज्या व्यक्तीला जीवनामध्ये मोठं व्हायचं त्याने आपल्या डोळ्यावर खूप विजय मिळवला पाहिजे. गांधीजीची 3 माकडं तुम्हाला माहिती आहे. बुरा मत देखो, बुरा मत बोलो, बुरा मत सुनो. तर तुम्ही मनाच्या मागे गेले, चित्ताच्या मागे गेले तर निश्चित तुमचं पतन झाल्याशिवाय राहणार नाही. सुंदर असा हापूस आंबा एका व्यक्तीने लावला होता. असा पाडाला आंबा लागलेला होता आणि एक व्यक्ती त्या रस्त्याने जात असताना आंबा खाण्याची चकोनार झाली. मनाला का शरीराला? हा, मनानं लगेच हाताला पायाला आदर चाल त्या फुपाटी कसे पाय घेऊन गेलं महाराज. पायाचं काम संपलं. मनाने हाताला सांगितलं उचलतो दगड. हाताने दगड उचलला, आंबा पाडला, आंबा खाली पडला. आंबा उचलला, खाल्ला कोणी हो? हा, तोंडाने खाल्ला. जी चव कोणी घेतली आणि बरं कोणाला वाटलं? घेऊन कोण गेलं होतं? घेऊन कोण गेलं होतं? पाय घेऊन कोण गेलं होतं? आंबा पाडला कोणी? खाल्ला कोणी? चव कोणी घेतली? बरं कोणाला वाटलं? त्या आंब्याचा मालक आल्यानंतर कारण नसताना त्या पाठीने मार खाल्ला ना. काय करायचं मार? तुम्ही बघितलं आंबा? तसं तुम्ही जर मनाच्या मागे गेले निश्चित तुमचं पतन झाल्याशिवाय महाराज सांगतात चित्त तुझे करायचं असेल तर हेच कर. माझं जीवन तुझ्या शुद्ध रंगामध्ये नाही पाहिजे. अभंगाचं दुसरं पांडुरंगाला सांगतात तेव्हा करायचं असेल तर असं करा. पण कसं करा? शुद्ध रंग व्हावे. रंग प्रश्न निर्माण होतो महाराज. शुद्ध म्हणलं की अशुद्ध अरे दादा. शुद्ध रंग म्हणजे काय ना अशुद्ध रंग काय म्हणजे? सोप्या भाषेत सांगतो दादा. भगवंताला सोडून जगातले जेवढे काही रंग आहे तेवढे सर्व अशुद्धच दादा. भगवंताला सोडून जेवढे काही रंग आहे
तेवढे सर्व अशुद्ध रंग आहे. अशुद्ध रंगाचा किती जरी माणसाने उपभोग घेतला तरी माणूस आतापर्यंत परिपूर्ण झाला असं एकही व्यक्तीने. अरे रावणाला 80,000 बायका होत्या महाराज, थोडं शूट नव्हतं त्याला. 80,000 बायका असून तरी रावण तृप्त नाही झाला. सीताई साहेबांकडे त्याची दृष्टी. म्हणून आतापर्यंत या जगाचा इतिहास आहे, विषयाचा आनंद किती जरी घेतला तरी विषयाच्या आनंदाने आतापर्यंत कोणी परिपूर्ण झालं. शुद्ध रंगामध्ये माणसाचं जीवन राहिलं पाहिजे. आपण सगळ्या गोष्टीचा विचार करतोय पण आपण कोणत्या रंगामध्ये राहतो, करतो काय, सगळं विसरून गेला. अरे एवढे माणसं हुशार झाले, एवढे तज्ञ झालो आपण लोक. पोरगी जन्माला आल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिची 21 वर्षाची पॉलिसी काढतोय गुरुजी आपण. तिचे डोळे उघडले नाही तरी तिची पॉलिसी काढणारे लोक होता. बरोबर आहे का नाही? मग शेतीची मशागत कशी करायची याची तयारी करताय तुम्ही. मुलीच्या लग्नाची तयारी करता, मुलाला MBBS करायचं त्याची तयारी करता, घर कसं बांधायचं, गाडी कोणती घ्यायची, सत्तेचं नियोजन कसं करायचं, सगळ्या गोष्टीची तयारी घेतात. बसणाऱ्या सर्व मंडळीला माझा प्रश्न आहे, बसणाऱ्या मंडळी कधी तुम्ही तुमच्या मरणाची तयारी केली का? दादा का तुम्ही तुमच्या मरणाची तयारी करत नाही? कधीतरी माणसाने जीवनामध्ये विचार केला पाहिजे आपण आलोय कुठून, करायचं काय, किती दिवस संसार करणार, किती दिवस या अशुद्ध रंगामध्ये राहणार, किती जरी संसार केला आणि किती जरी विषय भोगण्याचा प्रयत्न केला तर आतापर्यंत तृप्त झाला असं एकही व्यक्ती. म्हणून सावध व्हा. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो तोपर्यंत सावध व्हा. दादा माझ्या भगवंताचं भजन करून घ्या. वेळ निघून गेल्यानंतर जीवनामध्ये एकच गोष्ट उरते, तिचं नाव आहे पश्चाताप. मी पुन्हा शब्द विनंती करीन, गाडी येण्यापूर्वी माणसाने बस स्टॉपवर केलं पाहिजे. गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाऊन काय फायदा आहे हो दादा. आहे तोपर्यंत सावध व्हा, चिंतन करून घ्या. वेळ निघून गेल्यानंतर जीवनामध्ये फक्त एकच गोष्ट उरते, तिचं नाव आहे पश्चाताप. पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि किती वेळा कोटी फेरा, किती वेळ फिरणार आता. एवढा गोड नर्दे तुमच्या हातात लाभलाय ना, संधीचं सोनं करा बरं. माणसाच्या वशिल्यानं माणूस जिवंत राहू शकत नाही, माणसाच्या सत्तेनं माणूस जिवंत राहू शकत नाही, माणसाच्या पैशानं तर माणूस जिवंत राहू शकत नाही. अरे सत्तेनं जर माणूस जगला असता, पैशानं जर माणसं जगली असती तर 2-3 दिवसापूर्वी आपल्या भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली साहेब, काय कमी होतो दादा त्यांच्याकडे. भारतातला सगळ्यात मोठा पैसा त्यांच्या एकट्याच्या खात्यात होता, एवढा पैसा होता त्यांच्याकडे. बरं, हॉस्पिटलही साधन होतं, दिल्लीच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते, डॉक्टरही होते, सत्ताही होती, पैसाही होता, हॉस्पिटलही चांगलं होतं. पण एवढ्या सुखसुविधा उपलब्ध असून सुद्धा आपल्या मरणावर विजय मिळवला. शेवटी देह हे काळाचे धन कुठेला. कधीतरी आपल्या जीवनाचा यथार्थ विचार करावे आणि कधीतरी जीवनामध्ये शुद्ध रंगामध्ये राहण्याचा प्रयत्न करा. माझी विनंती तुम्हाला, दारू पिणाऱ्या लोकांना, व्यभिचार करणाऱ्या लोकांना, वाईट वागणाऱ्या लोकांना माझी विनंती, तुम्हाला किती दारू प्यायची ती पिऊन घ्या, किती वाईट वागायचं ते वागून पहा आणि एकदा तो आनंद घेतल्यानंतर एकदा आमचा परमार्थाचा आनंद घेऊन बघावं. ज्या दिवशी तुम्ही परमार्थाचा आनंद घेसाल त्या दिवशी तुम्हाला परत विषयाचा आनंद गोड वाटणारच नाही. महाराज हा वारकरी संप्रदायाचा काय रात को पियोगे तो सुबह उतर जाएगी. अरे एक बार हरि नाम का प्याला तो पी के देख, तेरी जिंदगी सवर. तुम्ही 50,000चा नाही 5 लाखाचा डीजे लावा, पण पोरांना नाचण्यासाठी मला देशी पिल्याशिवाय त्यांच्या अंग हालत नाही. पण कधीतरी माझ्या ज्ञानोबा तुकोबराच्या सोहळ्याला येऊन बघावं, कधीतरी माझ्या ज्ञानोबराच्या दिंडीला तुकोबराच्या दिंडीला येऊन पहा. ज्या माणसाला चालता येत नाही, ज्या माणसाचं वय 70, 80, 85 वर्षाचं आहे महाराज, त्यांनी नुसतं ऐकलं तरी नाचायला लागतात. ना होगा
परमार्थाची काय महाराज ताकद आहे काय म्हणून शुद्ध रंग व्हावे. शुद्ध रंगामध्ये माणसाचं जीवन राहायला पाहिजे. कोण कोण शुद्ध रंगामध्ये नाही राहिलं? माझ्या वारकरी संप्रदायामध्ये जेवढे काही साधू होऊन गेले त्यांचं जीवन शुद्ध रंगामध्येच नाही राहिलं. गोविंद असनी गोविंद शे माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला. अरे चोखोबराय जीवनामध्ये एवढे शुद्ध राहिले होते, एवढे परमार्थामध्ये मग्न झाले होते की मेल्यानंतर चोखोबरायचे हाड सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणून बाबा काका परमार्थामध्ये एवढे मग्न झाले होते की स्वतःचा मूल पायाखाली पडवलं हे सुद्धा कळालं नाही. म्हणून शुद्ध रंग व्हावे रंगा. आणि देवाला मागत असताना बाकीचं मागतच कशाला काय दादा? अरे आपल्या तोंडामध्ये दात नसताना आईच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती करणारा जगाचा मालक दात आल्यानंतर निश्चित तुमच्या खाण्याची व्यवस्था करणार आहे. जगदंत नाही थे तो दूध दिलाया. तोंडामध्ये दात नसताना आईच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती करणारा त्या सगळ्यांची काळजी. म्हणून संसाराविषयी काही मागण्याची गरज नाही दादा. मागायचं तर त्या भगवंताला हेच मागा देवा आम्ही तुझे लेकर आहोत रे, तू आमचा मायबाप आहे. आणि मायबापानं आपल्या लेकरावर काही जरी झालं तरी आऊ कृपा करू नये, फक्त देवाला हेच मागा तुझा वीस. बसणारे मायबाप एक प्रश्न करू का तुम्हाला? आपण देवाला विसरलो का देव आपल्याला विसरलाय हो सध्या? आपण कुठे देवाला विसरलोय महाराज? आज राजकारणी लोकांचे बॅनर कमी झाले एवढे महाराज लोकांचे बॅनर वाढले. एसटीला महाराज, ऑटोला महाराज, भिंतीला महाराज, जिकडे जाऊ तिकडे महाराज लोकांचा उठालाय महाराज. आज श्रावण महिन्यात कमीत कमी या महाराष्ट्रामध्ये 15 ते 20-25 हजार सप्ते चालू असतील, बरोबर आहे का नाही? मग एवढे सप्ते चालू आहे, एवढे कीर्तन चालू आहे, एवढे भागवत चालू आहे. मग आपण देवाला विसरलो का देव आपल्याला विसरलाय? आपण देवाला विसरलेलो, सध्या देव आपल्याला विसरलेला आहे महाराज. आणि ज्या दिवशी देव माणसाला विसरत त्या दिवशी या जगातलं कोण वाचला आहे? काय महाराष्ट्राची परिस्थिती मला तर कळत नाही. काय माझ्या देवाचं मनोगत आहे? एका ठिकाणी असं वातावरण आहे की लोक पाण्यामुळे मरायला लागले. सांगली आणि कोल्हापूरचं जर वातावरण पाहिलं तर हजारो लोक पाण्याने मेलेले महाराज. सरकारने जरी आकडे सांगितले असतील 30-40 नाही महाराज, हजारो लोक मेलेले आणि लाखोना जनावर मेलेले महाराज. एका ठिकाणी लोक पाण्यानं मारायला लागले, एका ठिकाणी पाणी नाही म्हणून मारायला लागले. काय झालं काही कळत नाही. याचं कारण देव आपल्याला विसरलेलं. एक वाक्य लिहून ठेवा आता माझं काळजावर, तुमच्या विरोधात समाज जाऊ द्या आणि देव जर तुमच्या सोबत असलं तुम्हाला कोण काय करणार आहे? जाको राखे साई यार मार न सके कोई, जो जग बैरी होए पर बाल न बाका. ज्या दिवशी भगवान परमात्मा तुमच्या सोबत आहे त्या दिवशी जगात तुम्हाला कोणीच त्रास देणार नाही. पण ज्या दिवशी भगवान परमात्मा तुमच्या विरोधात जाईल त्या दिवशी या जगात तुम्हाला कोण वाचवणार आहे? गावचे सरपंच तुम्हाला घर बांधून देईल, तालुक्याचे आमदार तुम्हाला पाण्याची टाकी देईल, पण त्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी टाकायची ताकद जर या विश्वामध्ये कोणाकडे असेल तर ती फक्त माझ्या भगवंताकडे दादा, कोणाकडे. आणि तो ज्या दिवशी माणसाला विसरला दादा त्या दिवशी या विश्वाच्या पाठीवर तुम्हाला कोणीच वाचवणार नाही. एक कीर्तन ध्यान देऊन ऐका, खूप गोड भाव मी तुमच्या समोर ठेवतोय. प्रभू रामचंद्राचं रावणाचं युद्ध चालू होतं, सायंकाळची वेळ आहे. जगाचा मालक समुद्राच्या किनारी बसलेला आहे, भाल्यातला बाण काढलाय माझ्या प्रभूने आणि बाणाला टोक लावत होते. लाल रंग तो बाण झाल्यानंतर प्रभू रामचंद्राने तो बाण थंड व्हावा म्हणून चिखलात घातलाय दादा. 10-5 मिनिटं झाले, चिखलातला बाण बाहेर काढल्यानंतर त्या बाणाला रक्त लागलं होतं. निश्चित माझ्या भगवंताचं अंतकरण भरून आलं, अरे निश्चित माझ्याकडून काही ना काहीतरी पाप झाले. चिखलामध्ये हात घातल्यानंतर बेंडूक होतं, रक्ताने माखलेलं बेंडूक जगाच्या मालकाने त्याला हातावर घेतलं. काय भाग्यवान बेंडूक असेल होते, प्रभू रामचंद्राच्या हातावर बसला असेल. आणि त्या बेंडकाकडे पाहून जगाचा मालक सांगू लागला,
अरे कारण नसताना ड्रॉ 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 करून अख्खं गाव जागो करतोस रे वेड्या. काय म्हणलं बेंडू मेंढकर प्रभू रामचंद्र काय कारण नसताना ड्रॉ 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 करून अख्खं गाव जागो करतोस तू. आज एवढा मोठा आणि दरबार तुझ्या पाठीत गेला तू ओरडला का नाही. बेंडकाने जे उत्तर दिलं ते खूप गोड आहे. बेंडकाने देवाला सांगितलं अरे देवा ज्याच्या नावाने हात मारायची देवा ज्याच्या नावाने धावा करायचा तोच जर आज आमचा वैरी झाला तर मी धावा कोणाच्या नावाने करायची. एक सांगू तुम्हाला शेतकऱ्यांच्या विरोधात सरकार गेल्याचं दुःख नाहीये मला. कारण कोणतं सरकार शेतकऱ्याचं झालं म्हणून हे होणार आहे अजिबात नाही झालं. मी तर सरकारला विनंती करेन सरकार तुम्ही जेवढा खर्च तुमच्या यात्रेवर करताय जेवढा खर्च तुम्ही तुमच्या बॅनरसाठी करताय जेवढा खर्च तुम्ही तुमच्या प्रचारासाठी करताय ना रे त्यातला 50% जरी शेतकऱ्यासाठी खर्च केला तर महाराष्ट्रातला एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. महाराष्ट्र सरकार शेतकऱ्याच्या विरोधात गेलं याचं दुःख नाहीये. दुःख निसर्ग माझ्या शेतकऱ्याच्या विरोधात गेला. मी तर देवाला विनंती करीन पांडुरंगा अरे नको आमच्या माणसांसाठी पाणी पडू कारण की माणसं ज्ञानी आहे त्यांना चालता येतं बोलता येतं. अरे देवा महाराष्ट्रात दुष्काळ पडला तर आम्ही गुजरातला जाऊन हे असं आम्ही पंजाबला जाऊ आम्ही हरियाणाला जाऊ आम्ही कर्नाटकला जाऊन पोट भरण्यासाठी काही काम करू. पण ज्या मुक्या जनावराला कुठंच जात नाही त्या मुक्या जनावरासाठी जर ही पृथ्वी बोलली तर महाराज मराठवाड्यात जर तुम्ही गेले असेल गुरुजीनं पाहिलं त्या बीड नगर जिल्ह्यामध्ये महाराज आज या परिस्थितीला टँकर चालू आहे महाराज. 15-20 दिवस मिळून पाणी येतंय. काय करायचं काही कळत नाही. पाणी म्हणजे एक माणूस म्हणे आम्हाला काय आमच्याकडे पैसा आम्ही बिस्लरीचं पाणी पिऊ. त्या बावळ्या म्हणलं बिस्लरीत का समुद्रातलं पाणी टाकतं का बिस्लरीत पाणी टाकण्यासाठी पाणी पडलं पाहिजेत का नाही. म्हणून महाराज माझी विनंती तुझा भगवंताला मागत असताना हेच मागा. अनेक लोकांनी भगवंताला काय मागितलंय दादा कोणती मातेनं सुद्धा भागवतामध्ये विपदः संतून शश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शन यशात पुनर्भव दर्शन देवा माझ्या जीवनामध्ये दुःख दे. भक्त प्रल्हादजीनं तर देवाला सांगितलं देवा मागण्याची वृत्ती जी माझ्या बुद्धीमध्ये ती बुद्धीच माझी नाही शिकर. पृथ्वीराजानं सुद्धा मागणी मागितली देवा या कानामध्ये 10,000 कानाची शक्ती दे की मी तुझं चिंतन ऐकलं पाहिजे. आणि अजून मागणी मागितली माझ्या भीष्माचार्याने. भीष्माचार्य तर देवाला म्हणतात देवा इतना करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. कधीतरी देवाला विनंती करा देवा उस जल्दी आवा नहीं शाम भूल जाना और राधे को साथ लाना तब प्राण तन से निकले इतना तो करना स्वामी और जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. माझी सुद्धा तुम्हाला विनंती दादा देवाला मागत असताना हेच मागा देवा ऐसे करेगा पांडुरंगा आणि शुद्ध रंग वावे रंगा विभोपा
करा महिला मंडळी सर्वांनी हात वर करा. कॅमेरावाले दादा आता यांचे हात घ्या बघता. सर्वांनी हात वर करा. पाठीमागे जेवढी मंडळी बसलेली, मला जरी तुम्ही दिसत नसेल तर वरतून मास्तर बाबांना दिसताय बरं. माझ्याशी गद्दारी केली तरी चालेल, पण साधू विषयी गद्दारी करू. 2 मिनिटं सर्वांनी माझ्या पाठीमागं. एक टाळी, एक आवाज, एक टाळ आणि एकच बोला. सचिन महाराज. ऐसे करिगा पांडुरंगला शुद्धरा रंगवावे रंगा. मानवी देहाची इतकी कर्तव्यता हीच आहे दादा. परमार्थ करणाऱ्या माणसाने देवाला दुसरं काही मागण्याची गरजच नाही. ऑलरेडी भगवंताने सर्व काही दिलंय ना महाराज तुम्हाला. सगळ्या गोष्टी जर उपलब्ध असेल तर फक्त एकच गोष्ट तुमच्या जीवनामध्ये उपलब्ध नाही, ती म्हणजे भगवंताची कृपा. ती निश्चित तुम्ही त्या भगवंताला मागा. निश्चित तो भगवान परमात्मा तुमची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. करत नाही असं नाहीये. काय नाही केलं त्याला. अरे ज्या पुतणीने विष पाजलंय त्या पुतणीला सुद्धा तुवा संकाधिकाची निमाने, जी विषयाची निस्तनपाने मारुवाली. ज्या पुतणीला विष पाजलं तिला साहित्यता मुक्ती दिली माझ्या देवाने. ज्या शिशुपाळाने शिवाय दिले त्याची आत्मज्योत आपल्या शरीरामध्ये विलीन करून घेतली. अरे ज्या रावणाने बायको पळवली त्या रावणाला सुद्धा मोक्ष दिलाय दादा. म्हणून माझी विनंती तुम्हाला, प्रेमही करत असताना माणसाला देवावरच करा आणि वैर सुद्धा करत असताना देवावर करा. याचं कारण प्रेम करणारे भक्त जेवढे देवाला आवडतात त्याच्यापेक्षा वैर करणारे खूप आवडतात. भगवंताचं एक गणित आहे. जो लोग मुझे प्यार करते हैं उनके मैं दिल में रहता हूँ. काय म्हणतात देव पहा. जो लोग मुझे प्यार करते हैं उनके मैं दिल में रहता हूँ और जो लोग मुझे नफरत करते हैं उनके मैं आंखों में रहता हूँ, लेकिन रहता तो उनके शरीर में ही होणार है. बरोबर आहे का नाही. खरं सांगा, पहिला उद्धार भगवंताने यशोदेचा केला का पुतणेचा केला? कोणाचा केला? पुतणेचा केला. पहिला उद्धार रावणाचा केला का विभीषणाचा केला? आता देव शिशुपाळ शिव्या देणाऱ्याला जर देव महाराज आत्मज्योत आपल्या शरीरामध्ये विलीन करून घेतली देवानं, मग तुम्ही म्हणसाल महाराज आम्ही देवाला शिव्या द्या का परमार्थ करा. बरोबर आहे का नाही. तुम्ही तसा शहाणपणा करू नका. तो अधिकार त्यांचा होता, आपल्याला जमणार नाही. अरे आपण बायकोला जरी वजनात बोललं तरी आपलं चालत नाही. देव येतो, देवाचा विचार करायचा. तो अधिकार साधू संतांचा होता. हे विद्या मूळ मायेचा
होत्या. हे माझ्या जनाबाईनं म्हणा, आपण म्हणायचं एवढा अधिकार होता मला जनाबाईचा. सगळ्या साधू संतांचा अधिकार होता. आमुचिया भावी तुझं देव पण ते काय विसरून. ही धमकी फक्त साधू संतांनी देवाला द्यायची, तुम्ही देवाला धमकी द्यायची नाही. आपलं काय खरं आहे महाराज, आपण परमार्थच कुठं करतोय हो. आपण आपल्या ऍडजस्ट नुसार परमार्थ करतो. काही लोक म्हणतात महाराज काय 7 दिवस कीर्तन ऐकायचे हो, काल्याच्या दिवशी गेलो तर तेवढंच पुण्य लागतं. तुमच्या बापाने सांगितलं तुम्हाला, कोणी सांगितलं ही व्याख्या? महिनाभर तुम्ही कामावरच गेले नाही, 30 तारखेला पगार आणायला गेले, तुमचा बाप देईल का पगार तुम्हाला? जसं तिथं ऍडजस्ट होत नाही तसं इथं ऍडजस्ट करायचं. काय लोकांची मानसिकता झाली काही कळत नाही. लोक टू व्हीलरवर जरी चालले असेल आणि जर टायर पंक्चर झालं तर लोक सहज म्हणतात आता बसा टाळ फुटत. काय म्हणतात आता बसा टाळ फुटत. म्हणजे परमार्थाची लेवल तुम्ही लोकांनी एवढी घसरून टाकली. अवघड झालंय दादा. आपल्या ऍडजस्ट नुसार नका करू. तुम्हाला आवडतं तसं नका करू रे. माझ्या देवाचं जसं मनोगत आहे तसं करा. आवडे देवासी रामाचा उच्चार. माझ्या साधू संतांच्या मनोगताप्रमाणे जर जीवन जगले तर निश्चित तुमचे संसार रूपी नौका तो पैल फिरायला नेल्याशिवाय राहणार नाही. खूप दयावान आहे हो माझा भगवान परमात्मा. निश्चित तुम्ही एकदा तर त्याच्या जवळ जाऊन पहा. काही करत तो अहो वकीलम स्तनकाल कुटम जिघांसी अपि यदाप्य स्वादिले भेगतिम धातु चिंता ततोन्यम कन्वादयालु शरणम व्रजे. माझ्या भगवान परमात्म्यासारखं दयावान या जगाच्या पाठीवर कोणीच नाहीये. म्हणून निश्चित त्याला मागत असताना हीच मागणी करा. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मोह ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे. अभंगाचा सरळ भाव मी तुमच्याकडे ठेवला. अजून माझा बराचसा वेळ म्हणजे कमीत कमी माझ्या हक्काचे 25 मिनिटं शिल्लक आहे. किती मिनिटं शिल्लक आहे? 25 मिनिटं. जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही आणि कमी वेळात मी तुम्हाला सोडणार. मला माहिती आहे मी किती जरी ओव्हर टाइम केला तरी सरपंच पगार तोच आहे का हो मोठा भाऊ? मग काय एवढा लोड घ्यायचा? मी रात्रभर जरी कीर्तन केलं तरी तुम्ही काही सुधारणार नाही. एवढा लोड कशासाठी घ्यायचा कीर्तनकार लोकांना? एक ओव्हर टाइमही नाही आणि तुम्ही सुधारणार. म्हणून माझी विनंती दादा, प्रत्येक कीर्तनकाराचे कर्तव्य आहे. आज प्रत्येक कीर्तनकाराने समाजासाठी 10-15 मिनिटं दिली पाहिजे. कारण आज जेवढा विश्वास कीर्तनकारांच्या म्हणण्यावर आहे, बोलण्यावर आहे, तेवढं लोकांवर दुसऱ्या नाहीये दादा. कोणत्याच पुढाऱ्यावर हा समाज विश्वास ठेवत नाही. कीर्तनकारांनी 1 तास नाही, 2 तास नाही, 3 तास लेट कीर्तन सोडू द्या तरी बसणारा समाज कीर्तनातून उठत नाही. याचं कारण बसणाऱ्या समाजाला एक आत्मविश्वास आहे की इथं येणारा कीर्तनकार कधीच समाजाची दिशाभूल करू शकत नाही. म्हणून तुम्ही लोक एवढ्या आदराने कीर्तन ऐकतात. विठ्ठल प्रत्येकाने आपल्या देशासाठी संघटित राहा, देशाची सेवा करा. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट आहे प्रत्येकाने आपल्या धर्माची सेवा करा दादा. आई वडिलाची सेवा करा, गाईची सेवा करा. आणि बसलेल्या सर्व तरुण पोरांना एक मित्र भाऊ या नात्याने सांगेल, पोरांनो जीवनामध्ये व्यसन करू नका, फॅशन करू नका. माझ्यासारख्या एका छोट्या लेकराने तुमच्यासारख्या वयोवृद्ध लोकांना सांगा धर्मासाठी संघटित राहा. उद्याचे दिवस निश्चित तुमच्या आणि माझ्यासाठी अवघड आहे रे. आज सगळे धर्म आपल्या धर्मासाठी संघटित आहे. फक्त माझा हिंदू धर्म कुठेतरी भरकडतोय. मुस्लिम धर्माच्या लोकांनी जर हिरवा झेंडा वर केला ना दादा, तसं मुस्लिम बांधव झेंड्याखाली जाऊन बसतात. बौद्ध धर्माच्या एखाद्या व्यक्तीने निळा झेंडा वर करू तर सर्व बौद्ध बांधव त्या झेंड्याखाली जाऊन बसतात. प्रश्न तुमचा आणि माझा निर्माण होतोय, कोणता झेंडा घेऊ? हाती घरी एका झेंडे बारा, बायको एका पक्षात, मा एका पक्षात, आजी एका पक्षात, आजोबा एका पक्षात. नवीन आलेली सुंदरी कपशी घेऊन अपक्षच फिरते. कसा ताळाचा मंडळी वेड्या वाटला. सावध व्हा दादा. वाईट वाटतं आपण हिंदू म्हणून या देशामध्ये जन्माला आलोय. काय जर आपल्या हिंदू लोकांना रे आतापर्यंत बौद्ध धर्मातला एकही व्यक्ती असा नाहीये की तो बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात बोलला. अजिबात नाही दादा. कधी ख्रिश्चन धर्मातला व्यक्ती त्यांच्या धर्माच्या विरोधात बोलत नाही. बौद्ध धर्मातला व्यक्ती त्यांच्या धर्माच्या विरोधात बोलत नाही. मुस्लिम धर्माचा व्यक्ती कधी अल्लाच्या विरोधात बोलत नाही. हे सगळे विरोधात बोलणारे सगळे माझ्या धर्मात कसे आले? जगद्गुरु तुकोबरावर आक्षेप घेणारे लोक, ज्ञानोबरावर आक्षेप घेणारे लोक, मा जिजाबाई साहेबांवर आक्षेप घेणारे, छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेप घेणारे, वारकरी संप्रदायावर आक्षेप घेणारे लोक, हे सगळं माझ्या हिंदू धर्मामध्ये. मी तर भगवंताला विनंती करेल, हे भगवान मुझे अपनों से बचा लेना रे औरों को तो मैं देख लूंगा दादा. जेवढं वाटोळ आपल्या लोकांनी आपलं केलं तेवढं दुसऱ्या लोकांनी केलं
नाही, म्हणून कधीतरी संघटित राहा. 75% हिंदू या देशात. आता किती टक्के हिंदू आहे? किती टक्के हिंदू आहे? 75% हिंदू या देशात असून भारत स्वतंत्र झाल्यापासून दररोज आपल्याला म्हणावं लागतं, बनाएंगे मंदिर. कधी एक करो म्हणायचं का? सगळं करा. तुमची टाळी बंद झाली महिला मंडळीने, तुम्ही खूप तालात टाळ्या वाजवता हो, त्याच्यामुळे माझा ताल बिघडण्याची शक्यता जास्त आहे. तुम्ही नका पुरुष, सर्वांनी पुरुष मंडळीने हात वर करा. तुमची टाळी बंद, गाणं बंद. 1 मिनिट, एक तालात. बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, तुम्हारी राम से प्यारा है, राम से प्यारा है. अब बनाएंगे काळजी तुम्हाला करायची गरज नाही. तुम्ही म्हणसाल महाराज का? अरे ज्या माणसाला 370 कलम रद्द करायला काही वाटलं नाही त्याला राम मंदिर बांधायला काय वाटतं? उनके बाय हात का खेले, कौन से हात का खेले? बाय हात का खेल. अरे 370 कलम रद्द हे सगळ्यात मोठं संकट होतं, तरी ते संकट सहज हाताळलं महाराज. काय बुद्धिमान माणूस असेल हो. एवढे दिवस झाले पण अजून एकही चर्चा ऐकायला भेटत नाही. याचं कारण तिथं संरक्षणच असं करून ठेवलं होतं, बोलला की उडवायचं, शांतपणा करायचा. हे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा सदस्य, आमदार, खासदार जेवढे तिथले होते ना त्या सगळ्याला का कोणवड्यात नेऊन टाकलं होतं त्यांनी. फक्त खायचं आणि झोपायचं, मोबाईल बंद, बायकोला नाही बोलायचं, पोराला नाही बोलायचं, कोणालाच नाही. बोलला की उडवला, शांतपणा करायचं. आणि मी काय सांगतो, लोक काही काही म्हणतात मला हुकुमशाही. अरे चांगल्या कामासाठी हुकुमशाही पाहिजेतच दादा. हुकुमशाही जरी केली तर भारताचं नाक परत आणलंय महाराष्ट्र माणसाने. काय आणलंय? या भारत देशाचं नाक म्हणजे जम्मू काश्मीर होतं आणि ते पाकिस्तानवाल्याने त्याच्यावर घेतलं होतं महाराज. बरोबर आहे का नाही? म्हणून मला द्यावे तेवढे धन्यवाद मोदी साहेबांना थोडेच वाटतात. मी तर विनंती करीन, बरेचसे लोक म्हणतात आता 370 कलम रद्द केली, आता मंदिर बांधा. मी मोदी साहेबांना विनंती करेल, अजून 10 वर्ष जरी तुम्ही मंदिर नाही बांधलं तरी आम्ही तुमच्यावर आरोप करणार
नाही. याचं कारण काय मंदिर बांधून करणार आहे मोदी साहेब? आम्ही आमच्या गावाच्या मंदिरात दर्शनाला जात नाहीत, आम्ही अयोध्येच्या मंदिरात जाणार आहे. गावच्या दर्शनाला फक्त बैल पोळायला जातो माणूस एकदा नारळ फोडण्यासाठी, आणि लग्नाच्या दिवशी बूट घालूनच जातो त्या मारुतीरायाच्या दर्शनाला. मारुतीचा जवळच्या अरे तुम्ही तुमच्या गावाच्या मंदिरातल्या दर्शनाला जर लवकर जात नाही तर अयोध्येला दर्शनाला जाणार आहे का? अजिबात नाही. मी साहेबांना विनंती करेन, साहेब अजून 10-15 वर्षांनी जरी तुम्ही मंदिर, तुमच्यावर आरोप नाहीये, पण जसं 370 कलम रद्द करून तुम्ही या देशाची मान उंचवली, तशी एकदा माझ्या या गोर गरिबांच्या मुलांसाठी एकदा या देशामध्ये समान नागरिक कायदा करा, म्हणजे निश्चित चांगले करू नका महाराज. ते सगळं करतं, ते सगळं गांजर का दुपटणार आहे, ते काही ढिलं पडत, कारण त्याला ना बायको आहे ना त्याला पोरगी आहे, ना त्याला पोरग आहे, ना त्याला काही खायचंय महाराज. ज्याला खायचं असतं त्याला भीती महाराज, त्याला लोकांच्या हृदयामध्ये स्थान करायचं, त्याच्यामुळे तो कोणालाच भिणार नाही. म्हणून देशासाठी संघटित राहा दादा. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत रे आपण. कुठे माझ्या राजाचं कार्य आणि कुठं तुमचं आमचं कार्य? गाडीवर नाव टाकायचं राजे, तुम्ही जन्मल्या गाडी बिअर बरोबर चालते झपका मनमाड चौकुलीवर. तुम्हाला कसं काय माहितीये? आता जाणं येणं त्या रोडवरूनच आहे ना. एखाद्या वेळेस रात्र झाली की तिथं फक्त बिअरच भेटते, चहा भेटतच नाही. त्याच्यामुळे तिथला अनुभव आहे मला. कारण की अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव लावून जर तुम्ही बिअर बारवर गाड्या ठेवत असेल तर मला वाटतं माझ्या राजांना कधीच बरं वाटणार नाही. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला तरुणांना सर्वांना, तुम्ही पिलेली दारू जर तुमच्या जन्मदात्या बापाला आवडत नाही तर माझा छत्रपती अख्ख्या महाराष्ट्राचा बाप होता रे, त्या बापाला तुम्ही दारू पिली. तुम्हाला नाही राजाची मान उंचावता आली तरी चालेल, पण जीवनामध्ये असं कोणतंच कार्य करू नका जेणेकरून माझ्या राजाची मान खाली जाईल. म्हणून धर्मासाठी संघटित राहायला. अरे काय माझ्या राजाचा वैभव आहे? 33 कोटी देवाची अब्जावधी मंदिरं तुम्हाला या देशात पाहायला भेटतील, पण एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या हृदयामध्ये मंदिर करणारा जगातला पहिला राजा म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण वारसदार आहोत, म्हणून प्रत्येकाला विनंती, देशाची सेवा करा. आणि दुसरी मी तुम्हाला विनंती करू दादा, कधीतरी या देशाच्या जवानांची आठवण करत जा दादा. ते देशाचे जवान त्या सीमेवर उभे आहे म्हणून आपण आनंदात कीर्तन ऐकत आहोत. कोल्हापूर सांगलीचं एवढं मोठं प्रकरण झालं, एवढे महापूर आले, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्या लोकांना वाचवण्यासाठी पुढाऱ्याचं पोरग नाही गेलं महाराज, उद्योगपत्याचंही पोरग नाही गेलं, तिथे एखाद्या बिल्डरचंही पोरग नाही गेलं महाराज. त्या संकटात जीव धोक्यात घालून त्या गोर गरिबांना वाचवण्याचं काम फक्त या देशाच्या जवानांनीच केलं. म्हणून त्या देशाच्या हा देश दुसरे उपकार या देशाच्या शेतकऱ्याचे. हा देश काही महाराज बिल्डर प्रधान नाहीये, पुढारी प्रधान नाहीये, राजकारणी प्रधान नाहीये. हा देश कृषी प्रधान आहे. जगातला किती मोठा श्रीमंत असला तर भूक लागणार तो चपाती भाजीच खाईल, 2000ची नोट खाणार का? जगातील सगळ्यात मोठा गोल्ड मॅन काही भूक लागल्यानंतर 1-2 तोळे सोनं खातो? नाही हो दादा. पण या लोकांची आठवण करत जा. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट आहे तरुणांना, पोरांनो, जीवनामध्ये जीवन जगत असताना चांगले कपडे घालावे, चांगले मोबाईल घ्या. साधे फोन कशाला वापरता? आयफोन घेऊन फिरा. साधी टू व्हीलर घेऊच नका, बुलेट घेऊन फिरा रे. काय कमी केलंय तुमच्या बापाने? अर्धा एकरी केली बुलेट येते महाराज. पण दारू पिऊन तुमचंही जीवन बर्बाद नका करून दुसऱ्याचे लेकी बाळीचंही जीवन बर्बाद नका करू. भारताला ना पाकिस्तान पासून भीती, ना बांगलादेश पासून भीती, ना नक्षलवाद्यापासून भीती, ना आतंकवाद्यापासून भीती. भारताला जर सर्वात मोठी जास्त भीती असेल तर ती फक्त व्यसन, आणि दुसरी गोष्ट फॅशन. या 2 गोष्टीपासून यायचे. आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट आहे, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा. मी नेहमीच सांगत असतो, ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल, ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल, त्या दिवशी समजून चला की तुम्ही पोरखे होसाल दादा. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. पैसों से खाना मिल सकता है आप लोगों को, लेकिन पैसों से कभी बाजार में लोग नहीं खरीद सकते. पैसों से किताबें खरीद सकते हो, लेकिन पैसों से कभी बाजार में ज्ञान नहीं मिल सकता. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, लेकिन पैसों से कभी बाजार में नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून प्रत्येकाला माझी विनंती दादा, प्रत्येकाने आपल्या आईवडिलांची सेवा करा. मी नेहमी माझ्या आवडीचे गीत गात असतो. महाराष्ट्रावर ते गीत फेमस झाले. बरेचसे कीर्तन या कीर्तनकार या गीताच्या विरोधातही आहे. त्या सर्व कीर्तनकार मंडळीला माझी विनंती, बाबांनो,
कधीतरी माझं कीर्तन ऐकत असताना थोडं शांतते चित्तेनं कीर्तन ऐका. अभंगाचा भावार्थ सोडल्यानंतर, ज्ञानेश्वर माऊली झाल्यानंतर समाजाच्या आग्रहास्तव ते गीत म्हणावं लागतं, नाही तर ते गीत म्हणण्याची काही जास्त गरज नाही. पण आज त्या गीतामुळं म्हणा की त्या गाण्यामुळं का होईना आज तरुणांची संख्या परमार्थाकडे ओढवली, तरुणांची संख्या कीर्तनाला उपस्थित राहिली. म्हणून प्रत्येकाने, अरे प्रत्येकाचा पिंड वेगळा वेगळा आहे. कोणी वैराग्यवान व्हायचंय, कोणी शांती ब्रह्म व्हायचं, कोणी प्रेम मूर्ती व्हायचं. सगळेच नाही सगळं करू शकत दादा. सगळे जर विद्वान झाले तर लोक कीर्तनात झोपतील महाराज. काही वेदांत सांगायचा, काही वैराग्य सांगायचं, काही भक्ती सांगायची, कोणी हिंदुत्व सांगायचं. आता सगळे जर एकसारखे असते तर कसं जमलं काय असतं. एकाच पोटी 4 मुलं जन्माला येतात महाराज एका मायमाऊलीच्या पोटी. एक इंजिनियर होतो, एक डॉक्टर होतो, एक कलेक्टर होतो, शेवटचा दारू पितो. म्हणजे ते आईच्या असताना दुधामध्ये फरक नाहीये, आईच्या संगोपनामध्ये फरक नाहीये, पण त्याचं प्रारब्ध त्याला तिकडे घेऊन जात असत. त्याला काय करायचं. म्हणून महाराज मंडळीला माझी विनंती आहे, आपल्या माणसावर आपण काही बोलत असताना थोडं विचार करून बोललं पाहिजे. बाकीच्या धर्माविषयी चर्चा करण्यासाठी भरपूर आहे. जर तुमच्यात बोलायला लागले तर उद्या लोक काय म्हणतील महाराज, मोठी समस्या आहे. म्हणून काही बोलत असताना, काही विचार मांडत असताना थोडा विचारपूर्वक मांडला पाहिजे. आणि तुम्ही जर प्रवाहाच्या विरोधात चालले तर लोक तुम्हाला उचलून फेकतील. हा समाजाचा नियम आहे, बरोबर आहे का नाही. ज्या गोष्टीचा समाजाने स्वीकार केला त्या गोष्टी तुम्ही नाकारू शकत नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, ओ कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांची सेवा करा. आणि बरेचशा वयोवृद्ध मंडळीला धल्ला धल्लीना जर वाटत असेल आपलं म्हातारपण सुखी जावं, आनंदात जावं, तर पोरांसाठी पैसे कमवून ठेवण्यापेक्षा पोरांसाठी संस्कार कमवून ठेवा. पैसे कमवले रे बाबा कि मग म्हातारपणी हेच म्हणावं लागल, वारे जमाने तेरे हद हो गई, बीबी हम दर्द मसर दर्द हो गई. काय दुनिया झाली मला कळत नाही महाराज. 22 वर्षाच्या मुलाला आई सोडून दुसरी बाई दिसतच नाही. आई कुठे गेली, आई कुठे गेली, भूक लागली की आई, जेवण वाढायचं असलं की आई, कपडे बदलायचे असलं की आई, आंघोळीला पाणी टाकायचं असलं आई, की शाळेत प्रत्येक ठिकाणी आईच दिसती. एकदा का लग्न झालं आली लग्न घटी समीप नवरा घेऊन यावा घरा. ही मंगलाष्टक झाली की असं पोर बयाळवणच करतात महाराज. ही मंगलाष्टक झाली ते दाणे अंगावर पडले की असं पागलवाणीच करत महाराज. जय देव जय देव जय माझी बायको, तुझे जे सांगशील ते
महाराज मायबापावर. अरे माणसं कुत्रे सांभाळायला जेवढा पैसे खर्च करतात तेवढे सुद्धा मायबाप सांभाळायला करत नाही. अवघड जिसने पाला तुझे वो आज वो तेरी मोहताज हो गई. कल की छोकरी म्हणजे कालची बायको. कल की छोकरी वो सर का ताज हो गई. बीबी हम दर्द मसर दर्द हो गई. माय बाबाच्या जीवनामध्ये काय दुःख आलं एक कडवं म्हणतोच बरं मी. सरपंच हो द्या मोठा भाऊ तुम्हाला नाराज करतच नाही. जाऊ द्या तुम्ही सरपंच आहे कसं नाराज करायचं. पेट पर सुलाने वाली पैरों में सो रही. अरे जी माय माऊली आपल्याला एक रात्रभर पोटावर घेऊन झोपत होती त्या माय माऊलीच्या जीवनामध्ये एवढं दुःख आलं की तिला पोराच्या पायाजवळ सुद्धा झोपायला जागा नाही. पेट पर सुलाने वाली पैरों में सो रही. बीबी के लिए लिमका बायकोसाठी थम्सअप काय बायकोसाठी मिरिंडा काय. बीबी के लिए लिमका मा पाणी पोरो रही. म्हणून म्हातारपणी जर तुमच्या जीवनामध्ये दुःख येऊन असं वाटत असेल तर प्रत्येक मायबापाने पोरांसाठी पैसे कमवून ठेवण्यापेक्षा पोरांसाठी संस्कार कमवा. जीवनातला सगळ्यात मोठा दागिना संस्कार आहे दादा. प्रत्येकाला माझी विनंती आहे प्रत्येकाने आई वडिलांची सेवा करा धर्माची सेवा करा गायीची सेवा करा. खूप गोड नियोजन तुम्ही सर्व येसगावकर मंडळींनी केलं. महाराज नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम आहे. येसगाव फक्त मी युट्यूबवरच पाहिलं होतं महाराज. बरोबर आहे का नाही. युट्यूबवर खूप मोठा कार्यक्रम पाठीमागे झाला होता. मी त्याच्यावर कीर्तन वगैरे बघितले. जसं नाव ऐकलं होतं त्याच्यापेक्षा महान कार्य बरं तुम्हा लोकांचं महाराज. जसं नाव ऐकलं होतं त्याच्यापेक्षा महान कार्य. काय सुंदर नियोजन तुम्ही लोकांनी केलं महाराज. मग एवढा चांगला परमार्थ जर तुम्ही थाटामाटात केला एवढा ऐश्वर्यात जर तुम्ही परमार्थ करत असेल तर देव तुम्हाला कमी कसं करेल महाराज. बरोबर आहे का नाही. मालेगाव मध्ये सगळ्यात तुमचे गाव म्हणजे आलेली काय महाराज. बरोबर आहे का नाही. एवढं डाळिंब एवढं द्राक्ष देव का वेडा आहे का महाराज एवढं सगळं तुम्हाला द्यायला. याचं कारण तुम्ही लोक तेवढ्या ताकदीनं परमार्थ करतात महाराज. बरोबर आहे का नाही. अख्ख्या मालेगावचे सप्ते एकीकडे तुमच्या एकट्या येसगावचा सप्ताह एकीकडे महाराज. जेवढा ऐश्वर्यात जर तुम्ही सप्ताह करत असेल तर निश्चितच भगवान परमात्मा कोणत्याही गोष्टीची कमी तुम्हाला पुढे येणार नाही. म्हणून खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. ज्यांच्या कृपा आशीर्वादाने हा कार्यक्रम चालू आहे असे असणारे वैराग्यवृत्ती गुरुवर्य मास्तर बाबा भागाचं वैभव असणारे वैकुंठवासी माऊली बाबा ज्ञानेश्वर माऊली खायदेकर. तदनंतर या भागाचं वैभव असणारे आपले तुकोबाराय आपण ज्यांना म्हणतो आपले तुकाराम बाबा जेऊरकर आमचे नामदेव महाराज भोगीर हे सर्व साधू संत थोर मंडळी घनश्याम बाबा या सर्वच महात्म्याच्या कृपा आशीर्वादाने कुशल अशा मार्गदर्शनाने हा कार्यक्रम चालू आहे. म्हणून सर्वांच्या चरणी हा माथा ठेवाय माझा माथा ठेवणार आणि झालेली शिवा भगवंताच्या चरणी अर्पण करायची. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन मंडळी जेवढी सुंदर तुम्ही माईक सिस्टीम ठेवली तेवढी सुंदर तुम्ही गुणीजन मंडळी ठेवली. ज्यांनी सुंदर असा पखवास तुमच्यासाठी वाजवलाय असं असणार आपल्या भागाचे एक लाडकं व्यक्तिमत्व आमचे सचिन दादा. दादाच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. ज्यांच्या नियोजनानं परिसरामध्ये अनेक असे कार्यक्रम असतात. महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार इकडे आणण्याचा नेहमी जे प्रयत्नात असतात आमचे बापूच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. माझ्यासोबत आले आमचे कोल्हे महाराजांच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. ज्यांनी आपल्या आवाजाने तुम्हाला सर्वांना मोहिनी घातली असं असणार एक आपल्या भागाचं लाडकं व्यक्तिमत्व आमचे गोकुळ आबा दादाच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. आणि ज्यांचा नेहमी मला कार्यक्रमासाठी आग्रह असतो साधू वृत्तीची व्यक्ती आमचे नारायण दादा. बरोबर आहे का नाही. ते आमच्या भागातलं वैभव आहे महाराज. बरोबर आहे का नाही. ते आमच्या भागाचं आमचं त्यांचा जिल्हा आमचं ते जवळजवळच गाव आहे पण आम्ही तुमच्या तालुक्याला ते दत्तक दिले. याचं कारण तुमच्या परिसरामध्ये महाराज लोक कमी म्हणून आम्ही तुमच्याकडे पाठवलंय महाराज. बरोबर आहे का नाही. खूप गोड व्यक्तिमत्व कधीच नाराज करत नाही महाराज. मी इकडे यावं त्यांची नेहमी इच्छा असते कीर्तनासाठी नाही फक्त मी आलो की कमीत कमी आपली भेट तरी होती. लहानपणी आम्ही आळंदीला सोबत होतो. खूप चांगले व्यक्ती निर्गुण निराकार. तुम्ही पैसे दिले काय नाही दिले काय काही ताण नसतो पण आपल्या माणसाचा सन्मान आपल्या लोकांनी केला पाहिजे. बरोबर आहे का नाही.
म्हणून नारायण दादाच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. आणि ज्यांच्यामुळे आम्ही परमार्थाला लागलो, ज्यांच्यामुळे हा आवाज जो तुम्हाला गोड वाटतोय, ज्यांनी या आवाजाला बनवण्याचा प्रयत्न केला, असे असणारे मी फक्त त्यांनाच गुरु मानतो, बाकी कोणाला गुरु मानत नाही. असं एक आपल्या भागाचं नव्हे, तुमच्या जिल्ह्याचं नव्हे, अख्ख्या महाराष्ट्राचं एक लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे रवी महाराज. काही लोक पाहिले असतील महाराज, अनेक वादक पाहिले असेल, काही बावळे दारू पितात, काही तंबाखू खातील, काही रिकामे उद्योग करतील, काय कुठाने करतील काही सांगता येत नाही. पण वारकरी संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार जीवन जगणारी ही व्यक्ती तुमच्या तालुक्याची म्हणजे तुमच्या तालुक्याचं वैभव आहे महाराज, ते म्हणजे आमचे रवी महाराज. दादाच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. आणि गोड असं नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं म्हणून सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. मला यातलं एक विशेष असं वाटलं, मी ज्यावेळेस ही जी कार्यक्रमाची लिस्ट पाहिली, प्रत्येक कीर्तनकाराचे सेवेकरी म्हणजे ठरलेले, बरोबर आहे की नाही? मी किती भाग्यवान असेल महाराज, पहिल्या दिवसापासून तर 6व्या दिवसापर्यंत प्रत्येकाला एकाने दत्तक घेतलेले म्हणजे. कारण कीर्तनकार आहे तशी मापातच येते, एवढे काही महागडे नाही. पण मी किती भाग्यवान आहे, मला 2 माणसांनी दत्तक घेतले महाराज. आमचे सतीश भाऊ पवार, आमचे भरत भाऊ सेलार, कारण महाराजही मोठा आहे, अंतरही लांबच आहे, त्याच्यामुळे एकानं ते झेपलं नसतं म्हणून 2 माझ्या सेवेसाठी. मी हीच विनंती करील, पुढच्या वर्षी जर बोललो तर परत एकाला जोडीदार द्या, म्हणजे मग अजून बरं. या वर्षी तुम्ही एक कॅन्सल केला, पण पुढच्या वर्षी असं नका करू. 3 असले म्हणजे ते मापात होतं महाराज. म्हणून सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. ज्यांनी गोड असा मंडप लावलाय महाराज, असं वाटतंय की आपण एखाद्या मोठ्या कार्यक्रमाला गेलो. ज्यांची सुंदर अशी ही मंडप डेकोरेशन आहे, मला वाटतं 1 विरा आहे ना, 1 विरा मंडप डेकोरेशन दादाच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. आणि ज्यांची गोड अशी माईक सिस्टीम आहे, माईक सिस्टीम वाल्याविषयी काही बोलायची गरजच नाही महाराज. तुम्ही लोक एवढे प्रसन्न नाही म्हणजे हा त्याच्या कार्यक्रमाचा दाखला आहे, बरोबर. खूप गोड माईक सिस्टीम दादाने लावली. दादाच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. कार्यक्रमासाठी अनेक परिसरातील काही मंडळी आलेले, आमचे वडीलचेही अजय वडीलचेही मंडळी आलेले, मला वाटतं अजून वराणे गावचेही लोक आलेले, मुंगशे, सर्वच मालेगाव तालुक्यातील, नाशिक जिल्ह्यातील, पंचकुलीतील सर्वच मंडळी आलेली. सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. वडगाव तुम्हीच म्हणाल त्या गावाचं नाव गुरुजी कोणतं काय आहे? सर्वच मंडळी आलेली, सर्वांचे चरणी माझा माथा झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो.